नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल जय विद्यार्थी मित्रांनो 17 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 17,000 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे। आणि यासाठी शैक्षणिक पात्रताचा जर विचार केला तर 10वी पासवर सुद्धा आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। काय काय पद आहे त्यामध्ये 12वी पासवर फॉर्म भरता येते, काय काय पद आहे त्यामध्ये ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येते, काय काय असे पद आहे त्यामध्ये जे ITवर फॉर्म भरता येते, काय काय यामध्ये असे पद आहे त्यामध्ये डिप्लोमा आपण फॉर्म भरू शकता। तर 10वी पास जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप मी तुम्हाला 17 सरकारी विभाग भरतीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहणार आहे। आणि या भरतीच्यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि पगारचा जर विचार केला तर 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। फॉर्म भरणे चालूच आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। वॅकन्सी नंबर 1 निघून येते, ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन भरती 2024 526 जागांसाठी ही भरती चालू आहे। फॉर्म भरणे 15 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणे सुरू झाले। फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 फी ठेवण्यात आले। SC/ST ला या भरतीमध्ये फी नाही आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा 18 ते 23 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे मुलं फॉर्म भरू शकतात। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकतात। आणि पगारचा जर विचार केला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। सर्वात अगोदर जे सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। सर्वात अगोदर तुमचं यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते। छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर ग्राउंडमध्ये जे इव्हेंट आहे पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर हा 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि दुसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी लॉंग जंप मारावं लागणार आहे दुसरा इव्हेंट, आणि त्याचे ते 11 फीट लॉंग जंप तुम्हाला मारावं लागणार आहे। आणि तिसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी हाय जंप मारावं लागणार आहे तुम्हाला 3.5 फीट। तर हे 3 इव्हेंट आहे। महिला उमेदवारांसाठी जो पहिला इव्हेंट आहे तर तो आहे 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंड पर्यंत टाइम भेटणार आहे। दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर तो मारावं लागणार आहे लॉंग जंप तुम्हाला 9 फीट मारावं लागणार आहे। आणि तिसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर ते 3 फीट हाय जंप मारावे तुम्हाला लागणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे ग्राउंड आहे। आणि ग्राउंड झाल्यावर तुमचं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत तर 5 जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 30 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न, टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग 4 असे केवळ 4 प्रश्न चुकवताल तर 1 मायनस होणार आहे। तर ITBP भरतीची जी वेबसाईट आहे तर तुम्हाला मी या ठिकाणी वेबसाईट दाखवून देतो। तर पहा ITBP भरतीची जी वेबसाईट आहे https recruitment.itbppolice.nic.in हे वेबसाईट आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 2 निघून येते, कोचिन शिपयार्ड लिमिटेडमध्ये 71 पदांसाठी ही भरती चालू आहे। आणि यामध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आहे फक्त 4थी पास ठेवण्यात आला आणि 10वी पास यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा दिलेल्या आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा या ठिकाणी जे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 29 नोव्हेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीची जी वेबसाईट आहे www.cochinshipyard.in हे वेबसाईट आहे। तर या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर वयोमर्यादा 18 ते 30 ठेवण्यात आला। SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट आहे। त्यानंतर पहा राष्ट्रीय बियाणे महामंडळ नवी दिल्ली या ठिकाणी 188 जागांसाठी भरती चालू आहे। तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी यासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आल्या। जसं या ठिकाणी ॲग्रिकल्चर असेल तर त्याची पात्रता, मार्केटिंग असेल तर त्याची पात्रता। त्यानंतर पहा फॉर्म भरणे शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आणि वयोमर्यादा 18 ते 27 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते यामध्ये।
त्याचबरोबर जे या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेबसाईटचं जर पाहिलं www.indiaseats.gov.com हे वेबसाईट आहे। त्यानंतर मुंबई सीमा शुल्क आयुक्तालय या ठिकाणी 44 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आल्या 10वी उत्तीर्ण यामध्ये पाहिजे। त्याचबरोबर हेल्पमन आणि सीमनशिपच्या कामात 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। त्याचबरोबर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचे 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी वयोमर्यादा 18 ते 25 ठेवण्यात आला। SC/ST ला 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट आहे। त्यानंतर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे, ऑफलाईन हा फॉर्म आहे, अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे। तर ह्या पत्त्यावर तुम्हाला ह्या फॉर्म पाठवावा लागणार आहे, ठीक आहे, पत्ता दिलेला आहे या ठिकाणी। त्यानंतर आहे महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन मुंबई या ठिकाणी 35 जागांसाठी भरती चालू आहे। त्यानंतर पदाचे नाव तुम्ही बघू शकता, शाखा व्यवस्थापन। त्याचबरोबर या ठिकाणी पद दिले आणि पात्रता यामध्ये पदवीधर पाहिजे, उत्तीर्ण आणि संगणक प्रमाणपत्र आणि अनुभव असला पाहिजे। आणि वयोमर्यादा यामध्ये बघू शकता तुम्ही पदानुसार वयोमर्यादा, आणि यासाठी सर्व उमेदवारांकरिता कनिष्ठ लिपिककरिता 1121, इतर पदांकरिता 590 रुपये या ठिकाणी आहे। त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 26 नोव्हेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि वेबसाईट जी आहे http://www.mucbf.in या वेबसाईटवर भरत आहे। त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगमध्ये सुद्धा 27 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता वयोमर्यादा 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येते। SC/ST ला 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे। आणि यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 28 नोव्हेंबर 2024 आहे। आणि वेबसाईट जी आहे https://upsconline.nic.in। त्यानंतर 5 समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य या ठिकाणी 219 जागांसाठी ही भरती चालू आहे। त्याचबरोबर पदाचं जे नाव आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे। त्यानंतर यासाठी शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर शैक्षणिक पात्रता यामध्ये ठेवण्यात आला आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण पाहिजे, ठीक आहे। तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे यामध्ये। त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ठेवण्यात आला आहे। SC/ST ला 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे। फीचा जर विचार केला खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे मराठीचे 50 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 50 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 50 प्रश्न। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे। आणि वेबसाईट जी आहे https://sjsa.maharashtra.government.in ह्या वेबसाईटवर भरायचं आहे। त्याचबरोबर भारतीय लघु उद्योग विकास बँक लखनौमध्ये सुद्धा 72 जागांसाठी भरती चालू आहे। वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष आहे। त्याचबरोबर SC/ST ला 5 वर्षे सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे। आणि या ठिकाणी बघू शकता परीक्षेची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 2 डिसेंबर 2024 आहे। आणि वेबसाईट जी आहे www.sidbi.in या वेबसाईटवर भरायचं आहे। त्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRC मध्ये सुद्धा 5647 जागांसाठी भरती चालू आहे। तर यासाठी तुम्ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी बघू शकता। तर वयोमर्यादा 15 ते 24 वर्षापर्यंत आहे यामध्ये। त्याचबरोबर जे या ठिकाणी पात्रता जर आपण विचार केला 50% गुणांसह 10वी आपण उत्तीर्ण असलं पाहिजे। त्याचबरोबर ITI वगैरे सुद्धा आपलं असलं पाहिजे। या ठिकाणी पात्रता दिली आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आणि जी वेबसाईट आहे www.nfrindianrailways.government.in ही वेबसाईट आहे। आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 3 डिसेंबर 2024 आहे। त्यानंतर नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जयपूरमध्ये सुद्धा 1791 जागांसाठी भरती चालू आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पदे वगैरे या ठिकाणी दिलेले आहे। त्याचबरोबर वेबसाईट सुद्धा दिली आहे 31 नोव्हेंबर 10 डिसेंबर 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि वेबसाईट www.rrcjaipur.in या वेबसाईटवरून भरू शकता। तामिळनाडू मर्कटाईन बँकमध्ये सुद्धा भरती चालू आहे 170 जागांसाठी, ठीक आहे। तर तुम्ही पात्रता या ठिकाणी बघू शकता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र अर्बन बँकमध्ये सुद्धा भरती चालू आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर, संगणक आणि अनुभव। तामिळनाडूमध्ये सुद्धा भरती चालू आहे, कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे। त्यानंतर नॉर्थ वेस्टर्न रेल्वेमध्ये सुद्धा भरती चालू आहे 1771 जागांसाठी 10वी पास आणि ITI असला पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे। भारतीय लघु उद्योग विकास बँकेत सुद्धा भरती चालू आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 2 डिसेंबर 2024 आहे। कोचिन शिपयार्डमध्ये सुद्धा चालू आहे। त्यानंतर स्पोर्ट अथॉरिटीमध्ये सुद्धा भरती चालू आहे, तुम्ही बघू शकता। आणि शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेला आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर ह्या होत्या महाराष्ट्रातील भरतीची संपूर्ण माहिती। याच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।